की अण्णांचं कामं चांगले आहेत, सचिन बुलेंचं पण कामं चांगले आहेत, कारण त्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात, मदत करतात. काय तुमचे इथले प्रश्न आहेत? आमच्याकडं गटारीचे व्यवस्था नाही आहेत, काही पुढे रस्ते खराब आहेत, त्या ठिकाणी पाणी पुरेसा कोटा साठा येत नाही महानगरपालिकेचा. दुसरी गोष्ट, या ठिकाणी आमचं मुलांचं भविष्य आहे, कारण मुलांना आज चांगलं उंच दर्जाचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. त्या ठिकाणी या ठिकाणी जे आमचे वृद्ध लोक आहेत, अपंग यांच्यासाठी चांगलं एखादी ग्राउंड झालं पाहिजे. गटाच्या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणावं. नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण पिसोळी भागातील अंतुले नगर या परिसरामध्ये आलो आहेत. इथं शिवभोजन केंद्राच्या बाहेर काही वयस्कर ज्येष्ठ नागरिक आहेत उभे. दादा, काय नाव तुमचं? पन्नासवर पंडित निकम आहे. तुम्ही इथले स्थानिक स्थानिक आहेत आम्ही इथं. इथं निवडणूक चालली आहे याची महानगरपालिकेची, तर इथं काय वातावरण आहे, कुणाचं हवा आहे? जरा पुणे महानगरपालिकेचा पहिल्यांदा हा भाग गेलेला आहे आत्ताशी. तर या ठिकाणी जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो की सचिन शेठ गुले असतील, अण्णा निवृत्त्याला बांधर असतील, सूर्यवंशी ताई असतील आणि गुलेताई असतील. या सर्वांच्याबद्दल आमचं अंतुलनगरचा जनमताचा सगळा कौल त्यांच्या बाजूने राहणार आहे. कारण शेवटी कसं आहे की अण्णांचं कामं चांगले आहेत, सचिन शेठ गुलेंचं पण कामं चांगले आहेत, कारण त्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात, मदत करतात. आणि आमचं एवढंच आहे की अण्णा असतील, सचिन शेठ गुले असतील, त्याच्यानंतर आमच्या सूर्यवंशी ताई असतील, या सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही हे अपंगांची वस्ती या ठिकाणी जास्त जास्त कामांचं प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. आणि या अपंगांच्या ज्या काही सुविधा असतील, अडचणी असतील, यांना प्राधान्य देऊन त्यांनी जास्तीत जास्त या भागाच्या विकासामध्ये लक्ष दिलं पाहिजे. काय तुमचे इथले प्रश्न आहेत? आमच्याकडं गटारीचे व्यवस्था नाही आहेत, काही पुढे रस्ते खराब आहेत, त्या ठिकाणी पाणी पुरेसा कोटा साठा येत नाही महानगरपालिकेचा. दुसरी गोष्ट, या ठिकाणी आमचं मुलांचं भविष्य आहे, कारण मुलांना आज चांगलं उंच दर्जाचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. त्या ठिकाणी या ठिकाणी जे आमचे वृद्ध लोक आहेत, अपंग यांच्यासाठी चांगलं एखादी ग्राउंड झालं पाहिजे. आणि या ठिकाणी आमचे काही असे अपंग लोक आहेत, त्यांच्यासाठी एखाद्या हॉस्पिटल या ठिकाणी उभं राहायला गेलं पाहिजे, की जेणेकरून त्यांना लांब न जाताना या ठिकाणी त्यांच्या त्या सुविधा मिळल्या पाहिजेत. तर माझं सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत आणि जे या भागातील सगळ्यांना माझं आव्हान आहे की अंतुनगर असन, हनुमाननगर असन, पिसोडी असन, उंडरी असन, ओळाचे वाडे असन, मोहम्मदवाडी असन, या सर्व भागांना माझी विनंती आहे की जास्तीत जास्त करून तुम्ही आपले घड्याच्या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणावं. इथं तुमचे अपंग म्हणताय, कोणत्या प्रकारचे तुम्ही अपंग आहात? काय अपंग म्हणण्याचं कारण नाही, तुम्ही दिव्यांग आहात सर्वजण. काय तुमच्या अडीअडचणी आहेत? आमची हे कुष्ठरोगांची वसाहत आहे की आज जेणेकरून कुष्ठरोगांची वसाहत म्हणजे आज समाजामध्ये कुष्ठरोगांना अजिबात हेलू दिलं जात नाही आहे. तर आमचं अपंगत्व तर असं आहे की कुष्ठरोगांना एखाद्या वेळेस जखम झाली तर माहीत पडत नाही आहे आणि त्यांना शुद्धी नसते अंगावरती. त्यांचा जो काही अंगाचा बधीरपण आहे, जरी चट्टे आले तर त्यांना असं सुई लागलेले कळत नाही, त्यांना भाजलेलं कळत नाही आहे, त्यांना कुठली गोष्टीचं काही जखम झाली तर त्यांची जखम मरेपर्यंत बसत नाही आहे. असे हे सगळ्या लोकांची कुष्ठरोगांची वस्ती आहे. आज गेले जवळजवळ आम्ही इथं 50 वर्ष या वस्ती करून इथं राहिलेलो आहेत. आणि जेणेकरून ही जागा आहे, ही जागा फॉरेस्ट अधिकाऱ्यांची जागा आहे, फॉरेस्टची जागा आहे. तर माझं एकच म्हणणं आहे, येत्या काळामध्ये जर आमचे सगळे चारही नगरसेवक निवडून आलात तर यांनी जास्तीत जास्त, सरकार बी आपलं जे त्यांचंच आहे, तर जास्तीत जास्त जोर लावून या ठिकाणी ही जागा कायमस्वरूपी आणि जागा कसं आमच्या नावाने करता येईल किंवा आमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल कसं करता येईल, तर जास्तीत जास्त अण्णा असतील, सचिन शेठ असतील, त्याच्यानंतर ताई असतील, सूर्यवंशी ताई असतील, या सर्वांनी फारुख नाना अब्दुल्ला असतील, यांनी सर्वांनी जास्तीत जास्त करून या अशी वसतीमध्ये लक्ष देणं खूप गरजेचं आहे. अनेकांनी तुमचे अण्णा बांधला असतील, तुम्ही म्हणताय सचिन गुले असतील, काय मदत झाली आहे का तुम्हाला इकडं? मी अण्णांकडे जरी वेळोवेळी कधीही गेलो असेल माझ्या लोकांचे प्रश्न घेऊन, मी माझं वैयक्तिक कुठल्या कामासाठी जात नाही आहे, पण माझ्या गावातले जे काही अपंग लोक आहेत, जे काही गरीब लोक आहेत, यांच्यासाठी जर मी कुठली अडचण घेऊन अण्णाकडे गेलो होतो आणि सचिन शेटकडे गेलो तर त्यांनी कधी आम्हाला माघारी केलेली नाही आहे. अण्णांनी आज मी एक फोन केला, आमच्या इथलं एक कुटुंबाचं घर उद्ध्वस्त झालं जळून, आणि तो व्यक्ती सगळं रस्त्यावर त्याचा संसार आलेला आहे, त्यांचं घरामध्ये काहीच राहिलं नाही, एकसुद्धा अंगावरचा कपडासुद्धा राहिला नाही. तर अशा प्रसंगाला, अशा टायमाला मी अण्णांना एक फोन केला आहे, तर अण्णांनी मला तात्काळ त्या माणसाला 10,000 रुपये मदत केली. तुम्ही वाटलं असं ना, त्या व्यक्तीचं घर आता बांधकाम चालू, तुम्ही तिथे जाऊन चौकशी करू शकताय की त्या ठिकाणी सचिन गुलेंनी मदत केली, त्या ठिकाणी अण्णांनी मदत केलेली आहे. तर असे थोडे लोक आहेत की जे समाजात, की जे आज गरिबांसाठी जाऊन जाणारे लोक आहेत. तर माझं सर्वांनाच आव्हान आहे, माझं या भागातील सगळ्या नागरिकांना विनंती आहे की जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे जे उमेदवार आहेत त्यांना जास्तीत जास्त मतं निवडून आणायचं. आपण या ठिकाणी पाहिलं की अंतुले नगरमधील हे माजी सरपंच होते, त्यांना बराच अनुभव असलेला दिसतो, कारण या परिसरामध्ये गेली 50 वर्षापासून त्यांचं वास्तव्य आहे. तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आम्ही राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहू, पण त्यांनी प्रश्न सोडवण्याची अपेक्षा केलेली आहे. आणि अण्णा बांधल असतील, सचिन
घुले असतील यांच्या माध्यमातून बराचसा या ठिकाणी कायापालट झाल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितले. पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.